नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या पुणे हायलाइट या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्या अगोदर नजर टाकूया पुण्यातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. महात्मा फुले स्मृतिदिनी संविधानाचा संकल्प. ओबीसी प्रतिनिधींची तातडीने बैठक घ्या, लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. दौंडमध्ये राष्ट्रवादीची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर. आणि एमपीएससीच्या तणावामुळे पुण्यात 26 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. पुण्यातील फुलेवाडा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 135व्या स्मृतिदिनानिमित्त संविधान उद्देशिका वाचन आणि फुले विचारांचे स्मरण असा प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यावेळी उपस्थित होत्या. महात्मा फुले यांनी समानतेचा मार्ग दाखवला. संविधान उद्देशिका वाचनातून लोकशाही मूल्यांची नवचेतना जागवत आहोत असे त्या म्हणाल्या. शाखा तिथे संविधान ही मोहीम वर्षभर राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपण संविधानची उद्देशिका सगळीकडे पोचावी आणि प्रत्येक शाखा तिथे संविधान याबद्दलची मोहीम आपण नुकतीच 25 तारखेपासून सुरू केली आणि ती वर्षभर पुढे चालणारे माननीय एकनाथजी शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी या मोहिमेच्यासाठी म्हणून सक्रिय मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आज आपण त्या उद्देशिकेचं वाचन इथेही केलं आणि शिवसेना भवनात देखील केलं. तसंच छोट्या मुलांना पुस्तकं वह्यांच्या वाटपाबरोबर महात्मा फुल्यांना कृतीतून आदरांजली देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज घरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी महिला सुरक्षित नाही आहेत. त्या विषयावरती आम्ही काम करत असतानाच आपल्याला कल्पना आहे की नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. यामध्ये सुद्धा काम करत असताना राजकीय प्रश्नांबरोबर सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच दृष्टीने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. हिवाळी अधिवेशनाआधी ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मुद्द्यांवर सर्वंकष चर्चा व्हावी यासाठी ओबीसी प्रतिनिधींची तातडीनं बैठक घेण्याची मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ओबीसी आरक्षण हा कोणत्याही समाज घटकांच्या विरोधात नसून सामाजिक न्यायाच्या तत्वांवर आधारित आहे. त्यामुळे सर्व समाज घटकांनी शांतता, ऐक्य आणि परस्पर आदर राखावा अशी अपेक्षा हाके यांनी व्यक्त केली आहे. संदर्भात सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्या निर्णयाचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. पण येऊ घातलेल्या सर्वच निवडणुकांवरती सन्माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून ह्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र शासनाला आमची विनंती असेल, येऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये 2 सप्टेंबरचा GR असो किंवा पंचायत राजमधलं ओबीसीचं आरक्षण असो, आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये किंवा SC STचं आरक्षण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रपोर्शन प्रमाणे जिथं जिथं 50% पर्यंत जातं तिथं तिथं ओबीसीचं आरक्षण हे संपुष्टात येणार आहे. तेव्हा आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये किंवा SC ST बहुल जिल्ह्यामध्ये ओबीसीचं आरक्षण शून्यावर सुद्धा येऊ शकणार आहे. तेव्हा ओबीसींच्या हक्क अधिकाराची लढाई, पंचायत राज मधलं ओबीसींचं प्रतिनिधित्व हे टिकून राहण्यासाठी आणि त्यांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी येऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने यावरती चर्चा घडवून आणावी. संविधानात्मक असलेला हा पेच SC STच्या आरक्षणाच्या तुलनेमध्ये ओबीसीकडं होणारं दुर्लक्ष यावरती चर्चा घडवून आणावी. घटनात्मक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि प्रसंगी घटना दुरुस्तीची वेळ आली तर पंचायत राज संदर्भातल्या कलमामध्ये तशी अमेंडमेंट घडवून आणावी अशी विनंती या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची राहील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेळोवेळी दौंड नगर परिषद निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शहरात राष्ट्रवादीची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलंय. हे पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतंय. पत्रातून दौंड नगरपालिका आपल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात येणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलंय. हे पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत खेदजनक असल्याचा दावा करत माजी आमदारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना समज देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात येतंय. एकंदरीतच राष्ट्रवादीची शहरात असलेली गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्या 26 वर्षीय सागर पवार या विद्यार्थ्यानं आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी असलेला सागर पवार पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यानं खोलीला आतून लॉक करून आत्महत्या केली असून पोलिसांनी दरवाजा उघडल्यावर मृतदेह आढळलाय. प्राथमिक तपासात एमपीएससीच्या स्थानातून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. विश्रामबाग पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. या ज्या दोन घटना आहे या दोन सेपरेटली घडलेल्या घटना आहे. कालची जी घटना आहे 27 तारखेची ती बुधवार पेठेचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये एक 19 वर्षाची जी महिला आहे तिने 8व्या मजल्यावरनं 8व्या मजल्याची बिल्डिंग त्याच्यावरनं उडी मारून स्वतःची आत्महत्या केलेली आहे. तिने एक सुसाईड नोट पण त्याच्यावर ठेवलेली आहे. सुसाईड नोटमध्ये तिचं म्हणणं आहे की ती नीट प्रकारे तिचं दिनचर्या काम असेल किंवा बाकी इतर जे रिस्पॉन्सिबिलिटीज परिवाराने दिले होते त्या नीट प्रकारे करू शकली नाही म्हणून तिने स्वतःचा जीव घेण्याचा हा निर्णय घेतलेला आहे, नोट दिलेली आहे. तरी पण ती नोट आम्ही इन्व्हेस्टिगेशनसाठी पुढे पाठवत आहोत. हँडरायटिंग मॅचिंग असेल किंवा बाकी काही गोष्टी असेल याच्यासाठी इन्व्हेस्टिगेशनसाठी. या बातमीसह बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात जवळपास 5 वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभा आणि रॅली आयोजित केल्या जात आहेत. या सभा आणि रॅलींच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. याच दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनेक राजकीय घडामोडींबद्दल भाष्य केले. दौंड नगर परिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. दौंड कुरकुंभ रस्त्यावर पिण्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेला खड्डा बुजवण्यात आला असला तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा कोणतीही सुरक्षा चिन्हे न लावल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. या ठिकाणी अनेक वाहन चालकांचा अपघात होता बचाव झाल्याची माहिती मिळत असून तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दौंड नगरपालिका कोणत्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जातोय. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी पुणे शहरात एका महिला आणि 3 तरुणांची मिळून एकूण 43,17,000 रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालंय. पुढील तपास सध्या सुरू आहे. मात्र नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ 1 मधील वाहन चोरी विरोधी विशेष पथकानं वाहन चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केलाय. 15 लाख रुपये किमतीच्या 37 दुचाकी आणि 2 ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्यात. या बातमीसह वेळ झाली पुणे हायलाईटमध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.